शक्ती तू, स्त्री शक्ती तू, तुलाच देवी म्हणते. तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय. कोणी शापिता, कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी. तिने जन्म हा इथे घेतला, सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी. ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. तुम्ही म्हणालेलात की 1-1.5 महिन्यात आपण नवीन घरात शिफ्ट होणार आहे, मग त्याचं काय झालं? बाबा, राहुलने आपली फसवणूक केली. म्हणजे कितीतरी गोष्टी खोट्या सांगितल्यात त्याने आपल्याला. कुठल्या? तो हेड क्लार्क नाही तर साधा क्लार्क आहे. तुम्ही आधी नीट चौकशी केली नव्हती. हे बघा, आम्ही सगळी माहिती विचारत असतो, पण एखाद्याने जर खोटं सांगितलं तर ते आम्हाला कसं कळणार? नमस्कार. नमस्कार. मी भक्ती निकते. 2.5 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं आणि 8व्याच दिवशी मी सासर सोडून माहेरी आले. काय? पण का? माझी फसवणूक झाली. मला ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या मुळात तशा नव्हत्याच. मग मी तरी काय करणार? ही तर मागळी वेगळीच घटना आहे. हो. मला सगळं नीट सविस्तर सांगाल? म्हणजे नेमकं काय घडलं, कसं घडलं? नक्कीच, पण तुम्ही माझ्या बाजूने लढाल ना? हो, का नाही? मी नेहमी सत्याच्या बाजूने लढायला तयार असते. आणि माझी बाजू सत्याचीच आहे मॅडम. माहितीये मला. सांग, का आणि कसं घडलं? माझी आई माझ्या लहानपणीच गेली. माझ्या बाबांनीच मला लहानाचं मोठं केलं. माझ्यासाठी खूप कष्ट केले. माझ्यासाठी वर शोधण्यातही त्यांनी खूप वणवण केली. शेवटी त्यांच्या पसंतीला उतरेल आणि मला आवडेल असं एक स्थळ मिळालं आणि माझं लग्न झालं. हे स्थळ ओळखीतून आलं की? नाही, एका ओळखीच्या विवाह मंडळातनं हे स्थळ आलेलं. ओके, पुढे? 3-4 दिवस असेच गेले आणि 5व्या दिवशी मला 1-2 गोष्टी कळल्या. मग एकदा एखाद्याबद्दल संशय निर्माण झाला ना की माणूस मग त्याबद्दल जास्तच जागरूक होतो. माझंही तसंच झालं. सासूकडून 1-2 गोष्टी अनपेक्षितपणे कळल्या. हे बघ, काम करणारा माणूस समोर आल्यावर त्याला कोणी नाही म्हणेल का? हा, मग मी बाबांकडे निघून आले. बाबा मध्यस्थांना जाऊन भेटले. त्यांनाही धक्का बसला. ते माझ्या बाबांना घेऊन माझ्या सासरी गेले. त्यांच्या सगळ्या खोटेपणाचा पाढा वाचला. त्यांनी 1 महिन्याचा वेळ मागितला. आम्ही 2 महिने वाट बघितली. काहीही सुधारणा नाही. म्हणून मी आपल्याकडे आले. आता तुम्हीच काय तो योग्य सल्ला द्याल असा विश्वास आहे मला. माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल आधी धन्यवाद. भक्ती, कायद्याच्या बाबतीतला सल्ला असेल तर भाग निराळा, पण मुळातच तुला कायद्याची मदत घ्यायची आहे का हे सर्वस्वी तू ठरव. कारण पर्याय नसेल ना तिथे कायदा कामाला आहे. मला तरी काहीच पर्याय दिसत नाहीये. मग मी तुला थोडी मदत करते. एक म्हणजे त्याच्या खोटेपणाची चीड तुला आलीये. मग आता असा विचार कर, या व्यक्तीला सोडून आपण आपलं पुढचं आयुष्य कसं काय सहज काढू शकतो. म्हणजे हे जमणार आहे की नाही. किंवा दुसरी गोष्ट, यालाच आपण गृहीत धरून आपलं पुढचं आयुष्य कसं काय यशस्वी करू शकतो की नाही तोही विचार कर. मी खरं सांगू, मी तर असा सल्ला देईन की या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केलास ना की तूच तुझ्या निर्णयापर्यंत व्यवस्थित पोहोचशील. ऑल दी बेस्ट. थँक्यू मॅडम. पोरी,
त्यांनी फार महत्वाचा सल्ला दिलाय तुला. हो, म्हणूनच 2 दिवस विचार करत होते मी या गोष्टीवर. आणि या निर्णयावर आलीस की त्यांच्यावर केस टाकायची. हो, कारण या अशा माणसासोबत जुळवून घेणं मला खूप कठीण वाटतंय बाबा. ठीक आहे, पण मग पुढे काय? नव्याने सर्व जुळवून आणणं तुला वाटतंय तेवढं सोपं नाही बेटा. म्हणून आहे ती गोष्ट कशी असली तरी त्याचा स्वीकार करावा असं वाटतंय का तुम्हाला? प्रश्न मला काय वाटतं ह्याचा नाहीये पोरी. आणि यात तू फायद्या तोट्याचाही विचार करू नकोस, पण प्राप्त परिस्थितीत काय मार्ग काढायचा याचा तू विचार कर. बाबा, आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. आणखी 2 वर्ष माझ्या योग्य मुलगा मिळाला नसता तर काय केलं असतं तुम्ही? याचं उत्तर मी देण्याची गरजच नाहीये, ते तुला माहितीये. मग तसंच समजा. बाबा, मी खूप विचार केलाय. आता जी गोष्ट आहे ती मला हवी आहे की नकोय, आणि जर ती गोष्ट मी मान्य केली तर त्यात मी सुखी होणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार मला आत्ताच करायला हवा. बाबा, मी बरोबर बोलतीये ना? हो, पण मग तुला काय वाटतं? बाबा, मी हे सगळं विसरून समजा हे मान्य केलं तर पुढचं आयुष्य कसं असेल माझं? लक्षात घ्या बाबा, खोटं बोलणं हा त्या माणसाचा स्वभाव होऊन बसलाय, आणि ते मी अजिबात सहन करू शकत नाहीये. वरचेवर आमचं भांडण होत राहणार, त्याच्यात उटपुंच्या पगारात आमचं भागत नाहीये, म्हणून मीही कामाला लागणार. मग ओघाने मीही इतर बायकांसारखी त्या संसाराचा गाडा एकटीने वाहत राहणार. हे खरंय, पण मग तुला काय हवंय? बाबा, लग्न झालं की स्त्रीच्या आयुष्यात संसारापलीकडे दुसरं काही असूच नाही का? मी याच्या बरोबर राहिले तर हेच होणार आहे. मला हे राहणं नाही जमणार. पोरी, तुझं ना फक्त नावापुरतं लग्न झालंय, पण तू खूप काही शिकलेस त्यापासून. हे बघ, एवढे स्पष्ट जर तुझे विचार असतील ना तर तुझ्या आयुष्याचा कोणताही निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस असं मी समजू शकतो. पण बाबा, हे सगळं करणार म्हणजे माझा सगळा भार पुन्हा तुमच्यावरच. खरंच मोठी झालीस. असं का म्हणताय बाबा? अगं, एका क्षणात तू पर्क करून टाकलंस मला. माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. हे बघ पोरी, माझं जे काही आहे ना ते सगळं तुझंच आहे. याचा वापर तू आत्ता केलास काय की मी गेल्यावर केलास तरी काहीच फरक पडत नाही. हे बघ बेटा, पुन्हा असले विचार मनात आणू नकोस. बाबा, नमस्कार बाबा. हो, नमस्कार. या ना, भक्तीला भेटायचं होतं. बसा ना, बसा. काय करते ती? अहो, काय करणार, तुमची वाट बघते. तिला माहित होतं मी येणार आहे ते? तसं नाही हो, तुमच्या घरून इथे आल्यापासून तिला दुसरं काम काय आहे? तुमची वाट बघायची. तुम्ही काहीतरी चांगली बातमी घेऊन येणार होतात ना? हो, मी तिला न्यायलाच आलोय आता. अरे वा, अहो मग आधीच नाही का सांगायचं? हा, थांबा. भक्ती, ए भक्ती. बाबा, पण तुम्ही म्हणताय तशी चांगली बातमी नाही घेऊन आलो मी. म्हणजे अहो, तुम्ही तर 1 महिन्याची मुदत मागितली होती ना? 3 महिने उलटून गेले. सॉरी. बस, हे बघा, तुम्ही आता बोलत बसा. मी जरा बाहेर जाऊन येतो. भक्ती, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. तू घरी का नाही येत आहेस? मिळाला ताबा घराचा? नवीन घरी नाही, जुन्या घरी. परमनंट झालास? नाही अजून. मग मी स्पष्ट सांगते, मला पुन्हा त्या घरात येणं जमणार नाही. भक्ती, म्हणजे
मी तुझ्या विरुद्ध कोर्टात केस टाकते. काय? अगं पण का म्हणून? खोटं सांगून तू माझी फसवणूक केलीस, माझ्या आयुष्याचं नुकसान केलंस म्हणून. प्लीज असं काही करू नकोस. अगं मी तुला शब्द देतो, महिन्याभरात मी दुसरी चांगली नोकरी मिळवतो. म्हणजे तुझी पहिली नोकरी काय झाली? ब्रेक मिळालाय मला, पण तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. मी कशाला काळजी करू? माझा तुझ्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास नाही आता. ती अगं अगं असं बोलू नकोस ग. अगं तू मला आवडलीस म्हणून मी ज्या गोष्टी खोट्या बोललो त्या फक्त तुला मिळवण्याच्या भावनेनेच. मला समजून घे भक्ती. हे बघ, मी तुला आश्वासन देतो. अगं मी एका महिन्यात ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सर्व करतो. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. मी तुझ्यासारखी खोटी आशा दाखवणार नाही. माझी एकच विनंती आहे तुला, माझ्यासारखं इतर दुसऱ्या कुणाला फसवू नकोस. तू खूप टोकाचा निर्णय घेतेस ग. अगं जरा वाट बघ ना, अशी घाई करू नकोस. माझं ऐक ना तू. माझा निर्णय झालाय, जाऊ शक. बोल, काय ठरलं तुझं? माझा निर्णय झालाय. काय ठरवलंयस तू? त्याच्या विरुद्ध केस टाकायची. बरं, ठीक आहे. त्यानंतर काय घडलं? नाही, म्हणण्यासारखं काहीच घडलं नाही. भेट तरी झाली की नाही? हो, भेटला होता तो. त्याला मी सगळं सांगितलं सविस्तर. मग खूप विनंत्या केल्या. बरं, त्याची परिस्थिती जैसे थे आहे की काही सुधारणा झालीये? नाही, उलट अजूनच खालावली. त्याला नोकरीवरून ब्रेक मिळालाय. माझ्या मते अगदी योग्य निर्णय घेतलायस तू. मलाही तसंच वाटतंय. ओके, मग मी लागते पुढच्या तयारीला. ठीक आहे. आता कधी? आता भेटायचं ते कोर्टात. ओके, मी तुला कळवते. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. मिलॉर्ड, माझी अशील भक्ती साबळे हिच्याशी राहुल राणे यांनी फसवून लग्न केलं. आपल्याबद्दलची खोटी माहिती देऊन त्यांनी हे लग्न संपन्न केलं. पण अवघ्या 5च दिवसात जेव्हा भक्तीला हा सगळा खरा प्रकार घडला, तेव्हा ती राहुलचं घर सोडून आपल्या वडिलांच्या घरी राहायला गेली. राहुलच्या या खोटेपणामुळे माझ्या आशिलाकडील लोकांना किती त्रास झाला असेल आणि मनस्ताप झाला असेल याची कल्पना कोणी करू शकतं. त्याचबरोबर भक्तीच्या उभ्या आयुष्याचं काय याचा देखील विचार आपण सगळ्यांनी करावा. दॅट्स ऑल मिलॉर्ड. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? येस युअर ऑनर. माय लॉर्ड, यांच्या असेल भक्ती साबळे यांचा काही प्रॉब्लेम होता. तो काय प्रॉब्लेम होता ते त्यांनाच माहिती. त्यांना आरोपी राहुल बरोबर संसार करण्यात रस नव्हता आणि त्यामुळे त्या एक दिवस कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्या आणि त्यांनी बाहेर जाऊन बोंबाबोंब केली की राहुलने माझी फसवणूक केली. सामान्य माणूस स्वतः चुकला की आपली चूक दुसऱ्यावर ढकलू देऊ. धन्यवाद. ऍडव्होकेट शालिनी, आपण आपली पुढील कार्यवाही सुरू करावी. थँक्यू मिलॉर्ड. सर्वप्रथम माझी अशील भक्ती हिला मला इथे बोलवण्याची परवानगी हवी, जेणेकरून तिची बाजू सगळ्यांना कळेल. संमती आहे.
भक्ती, आपल्या नवऱ्याने आपल्याला खोटी माहिती पुरवली आहे. याची कल्पना तुम्हाला कधी आली? 5व्या दिवशी. कशी? म्हणजे कोर्टाला जर तुम्ही सगळं सविस्तर सांगितलं तर बरं होईल. मला यांनी सांगितलं होतं की 15 दिवसानंतर आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत. नवीन घरात शिफ्ट होऊ तेव्हा होऊ म्हणजे? अहो, तुम्ही म्हणालेलात की 1-1.5 महिन्यात आपण नवीन घरात शिफ्ट होणार आहे. मग त्याचं काय झालं? अगं मी म्हणालो होतो, पण बिल्डरने घराचा ताबा द्यायला नको का? अहो, मग कधी देणार होतो ताबा? चं काय घेऊन बसलीस? आज देतो, उद्या देतो, त्यांचं चालूच राहणार. बरं, पुढे? दुसऱ्या दिवशी मी सासूबाईंशी बोलत बसले होते. अगं परमनंट झाला ना की होईल हेड क्लार्क. काय म्हणजे हे परमनंट नाहीये? अगं नाही, आता येत्या महिन्यात होईल परमनंट. अहो, मग हे बघ, काम करणारा माणूस समोर आल्यावर त्याला कोणी नाही म्हणेल का? हा, थँक्यू. प्रतिपक्षाच्या वकिलाला काही विचारायचं आहे? यस सर. आपण वडिलांकडे निघून आलात याची कल्पना कुणाला दिली होती? कोणालाही नाही. मग काय सांगून तुम्ही निघाला होता? मी बाजारात जाते असं सांगून निघाले होते. का सर, ही गोष्ट लक्षात घ्यावी की यांना खोटेपणाची फार चिड आहे असं यांचं मत आहे. पण खोटेपणाची सुरुवातच मुळी तुमच्यापासून झाली आहे. स्वतः मान्य केल्याबद्दल धन्यवाद. आपण जाऊ शकता. मिलॉर्ड, मला या लग्नाचे मध्यस्थी श्री साने यांना इथे बोलवायचे. परवानगी आहे. साने साहेब, आरोपी बद्दल आपलं काय मत? जज साहेब, राहुल अत्यंत खोटारडा माणूस आहे. याने फक्त भक्तीचीच नव्हे तर माझी सुद्धा फसवणूक केली. अहो, आजपर्यंत मी हजारोने लग्न लावली आहेत, पण असा खोटारडा माणूस माझ्या आयुष्यात मी कधी पाहिला नाहीये. बरं साने साहेब, यांनी फसवणूक केली हे तुम्हाला कसं कळलं? भक्तीचे वडील जेव्हा मला दोष द्यायला आले तेव्हाच मला कळलं. मग पुढे आपण काय केलं? मी सरळ त्यांना घेऊन राहुलला भेटायला गेलो. आणि त्यांनी मान्य केलं सगळं? नक्की काय घडलं तेव्हा? राहुल घरी एकटाच बसला होता. हे बघा, फसवणूक तुम्ही केली आहे, त्यामुळे नम्रपणे तुम्ही बोला. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आमची फसवणूक केलीत ना, त्याचा जर मी गाजावाजा केला ना, तर ज्या छातीटोकपणे तुम्ही बोलताय ना, हे होणाऱ्या गोष्टी ते तर सोडाच, पण आहे ती नोकरी सुद्धा तुम्ही गमावून बसाल. कळलं का? साने, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग खूप ऐकून घेतल्याच्या गोष्टी करायच्या नाहीत, कारण तुमच्या होणाऱ्या गोष्टींचा पाढा मी अजून वाचलेला नाहीये. बाबा, एका महिन्यात मी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला करून दाखवतो. याला गॅरंटी काय? कारण एकदा फार मोठी फसवणूक तुमच्याकडून झालेली आहे. बाबा, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक, चला. हो बाबा, थांबा ना. भक्ती आता येईलच, चहा घेऊन जा ना. आता 1 महिन्यानंतरच ती पुन्हा इकडे येईल. ओके. आपल्याला काही विचारायचं आहे? नो सर. मिलॉर्ड, मला राहुल राणे यांना काही प्रश्न विचारायचे. परवानगी आहे. मिस्टर राहुल, तुम्ही साने आणि भक्तीच्या वडिलांकडे काही अवधी मागितला होता महिनाभराचा? हो. म्हणजे नोकरीच्या बाबतीत, घराच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत, बरोबर? हो हो. मिलॉर्ड,
प्रतिपक्षाच्या वकिलांनी कृपया या गोष्टी नोट करून घ्याव्या. राहुल यांनी माझ्या दोन्ही गोष्टींना होकार दर्शवला होता. याचाच अर्थ ते या सगळ्या गोष्टी मान्य करतात. मिलॉर्ड, मी माझ्या अशिलाची बाजू मांडलेली आहे. ही केस वरून जरी साधी दिसत असली तरी हा गुन्हा किती भयानक आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. मिलॉर्ड, माझी कोर्टाला विनंती आहे की या अशा अपराध्यास योग्य ती शिक्षा द्यावी, जेणेकरून समाजात कुणीही असा गुन्हा करायला पुन्हा धजावणार नाही आणि माझ्या अशिलास योग्य तो न्याय द्यावा. दॅट्स ऑल मिलॉर्ड. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निर्णयाप्रत आलेला आहे की आरोपी राहुल राणे याचा गुन्हा सिद्ध झालेला असून तो गुन्हेगार आहे हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. या कथेत सदर आरोपीस भारतीय दंडविधान कलम 419 नुसार 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. तसेच भारतीय दंडविधान कलम 406 नुसार सदर आरोपीस 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. तसेच प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट कलम 22 नुसार नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार सदर महिलेस आहे. आई, खूप भूक लागली. तुम्ही काय करताय की मी करू? नको. हे 8 दिवसांसाठी बाहेरगावी गेल्यात ना, तर मी नाही बाई एकटी राहू शकत. आता 8 दिवस इकडे मुक्काम वाटतं. नवरा जाऊन 1.25 महिना झाला नाही तर सून आणि मुलाने मोलकडेपेक्षाही वाईट अवस्था करून ठेवली आहे माझी. खोटं का बोललीस ग माझ्याशी? आणि उठसूट इकडे येऊन राहिली, काय धर्मशाळा वाटली तुला? दिव्या, अरे असं काय बोलतोस तिला? आई तू गप्प बसा.